आपल्यासोबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय संदीप राजोबा साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी आता प्रचाराची यंत्रणा कशी आहे व ते या इलेक्शनकडे कसे बघतायत. साहेब नमस्ते. 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 आता जी लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराच्या आरोप प्रत्यारोपच्या फायरी झाडायला लागलेल्या आहेत. आत्ता कुठेतरी त्यावर रंग चढायला लागलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीचा. आपण कित्येक निवडणुका पाहिलेल्या आहेत, तर आपण या निवडणुकीकडे कसे पाहता? या निवडणुकीकडं ही खऱ्या अर्थानं निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि या हातकणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी साहेब, खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि सर्वसामान्य शेतकरी जनतेचा बालेकिल्ला आहे. आणि या निवडणुकीकडं बघत असताना तसं बघायला गेलं तर ही निवडणूक आता राजू शेट्टींची एकट्याची निवडणूक राहिलेली नाही, तर ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी हातात घेतलेली आहे. त्याचाच प्रत्यय तुम्हाला आता या ठिकाणी आला असेल. कारण निवडणूक म्हटलं की आश्वासनं येतात, आश्वासनाच्या फैरी येतात, त्या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या मतं मांडतो. पण स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष हा गेली 30 वर्ष हा जो शेतकऱ्यांचा जिवंत प्रश्न आहे हा हातामध्ये घेऊन बाहेर पडलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर व्यापारी वर्गामध्ये आज जो पैसा येतो तो पैसा हा शेतकऱ्याच्या घरामध्ये 2 पैसे उसाच्या माध्यमातून आल्यानंतर शेतकरी हा काय कुठे ठेवपावत्या करत नाही. तो पहिल्यांदा काय करतो, वर्षभर जी उधारी घेतलेली आहे त्या ठिकाणी वाहन सामानाची उधारी असेल, मुलीच्या लग्नामध्ये कापड दुकानदाराची उधारी असेल, त्या ठिकाणी सोनाराची उधारी असेल, टेलरची उधारी असेल, म्हणजे ही सगळी उधारी पहिला भागवायचं काम हा शेतकरी करत असतो. आणि ऑटोमॅटिक हा पैसा पाझर तलावाप्रमाणे हा सर्व मार्केटमध्ये हा पैसा फिरत असतो. त्यामुळे ही निवडणूक आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये काही लोक आली, त्यांनी आश्वासनं दिली, काहींनी सांगितलं की आम्ही आता शेतकऱ्याला रस्त्यावर येऊ देणार नाही, त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ऊसाचे असतील, कापसाचे असतील, दुधाचे असतील हे आम्ही माध्यम म्हणजे विधानसभेमध्ये मांडू, लोकसभेमध्ये मांडू. परंतु जे पेन देतो म्हटले ते कधी इकडे आलेच नाहीत. शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दगड देणार नाही, तर आम्ही त्या ठिकाणी पेन देऊ, पण पेनही गायब झाला आणि दगडही गायब झाला. परंतु जे राजू शेट्टी आहेत, या राजू शेट्टींनी शरद जोशी साहेबांच्या नंतर 40 वर्षानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी 10 तास रस्ता रोको केला आणि या देशाच्या आणि ह्या राज्याच्या सरकारला त्या ठिकाणी वाकवलं. आणि त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना मिळवून देण्याचं काम राजू शेट्टींनी केलं. आणि या संपूर्ण ही लढाई जी आहे, ही लढाई साखर कारखानदार विरुद्ध शेतकरी आणि बाजारपेठ अशी झालेली आहे. कारण मी बाजारपेठ यासाठी उल्लेख करतो कारण शेतकऱ्याकडे पैसा आला तरच बाजारपेठेमध्ये पैसा येणार आहे. म्हणून ही लढाई शेतकरी विरुद्ध कारखानदाराची आहे. कुठल्याही मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. आपण शेतकरी विरुद्ध कारखानदार असं म्हणता, आपण संघटनेत पूर्वीपासून आहात. हो. आपण संघटना स्थापन झाल्यापासून आपण संघटना कशी स्थापन झाली, कशी मोठी झाली हे पाहिलेलं आहे. पण ज्यावेळी संघटनेत स्थापन झाली त्यावेळेस संघटनेभोवतणी जेवढे मातबर लोक होते त्याची कमतरता कुठं जाणवते का? कुठे जे आपल्या संघटनेले जे नामांकित लोक होती ते कुठेतरी विखुरले गेलेले आहेत. याचं कारण काय? संघटनेला असं ग्रहण का लागलं? नाही, मी याबद्दल थोडंसं वेगळं मत मांडेन माझं. कारण संघटना एक रेल्वे आहे आणि रेल्वेमध्ये असंख्य डबे असतात आणि इंजिनचा ड्रायव्हर जर खंबीर असेल तर रेल्वे ही शेवटपर्यंत जात असते. त्याचं उदाहरण आणि हा रेल्वेचा ड्रायव्हर राजू शेट्टी आहे, ते लक्षात घ्या. प्रवासी येतात, प्रवासी जातात, काही स्टेशनला प्रवासी चढतात, काही चढत नाहीत, पण उतरणारे उतरतात. आपला स्टॉप आला की काहींचा स्वार्थ साध्य झाला त्यावेळी ते उतरून गेले. परंतु स्वार्थापोटी गेलेल्यांची आज अवस्था काय आहे? अक्षरशः रस्त्यावर फिरणाऱ्या ज्याला आपण म्हणतो की डॉग व्हॅन, म्हणजे डॉग जसा कुत्रा जसा फिरतो तशी भरकटलेली अवस्था झालेली आहे. आणि पण शेतकऱ्यांनी मात्र राजू शेट्टीला अजून तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे. आणि 2009ला जी लोकसभेची या ठिकाणी इस्लामपूरमध्ये अवस्था होती तीच अवस्था या ठिकाणी आहे. आज तुम्ही मगाशी बघितलं असेल, अगदी या ठिकाणी जे शेतकऱ्याला पाहिजे ते मिळायला लागलेलं आहे. कारण ह्या लोकांनी नवीन शेतकऱ्याला त्या ठिकाणी थांबवलं होतं. परंतु आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आहे आता कुठल्याही भूलथापाला बळी पडायचं नाही. कोण आला काय आणि कोण गेला काय, सोम्या आला, सोम्या गोम्या आला आणि गेला, त्याच्यावर काही फरक पडत नाही. मी मगाशी गेल्यावर तुम्हाला आता प्रश्न विचारतो की आपले एकेकाळचे मित्र माजी मंत्री सदाभाऊ खोत हे आत्ता आपल्या विरोधातले जे उमेदवार आहेत धैर्यशील माने यांचे स्टार प्रचार पण आता ती भूमिका बजावत आहेत. आपल्या बऱ्याचशाच गोष्टी त्यांना माहिती आहेत. शेतकरी संघटनेचा कसा जन्म झाला व त्याच्यात काय ड्रॉबॅक जे असतील ते सगळे माहिती आहेत. मग त्यांनी आता चांगल्या पद्धतीने फायदे झाडायला चालू केलेला आहे. याकडे आपण कसं बघताय? नाही, म्हणतात की आपले जे उमेदवार असतात ते स्वाभिमानी शेतकऱ्यांचे हे पट्ट्या लावणारे उमेदवार आहेत. ते जाणून बसून पट्ट्या लावतात, लोकांना भावनिक करतात. या प्रश्नाला उत्तर आपण कसं देत आहे? खऱ्या अर्थानं ते त्यांचं दुर्भाग्य आहे, दुर्भाग्य वक्तव्य आहे.
पट्ट्या लावून जर झालं असतं तर तुम्हाला सुद्धा बावची फाट्यावर त्या ठिकाणी मारलं होतं. तुम्ही आमदार खासदार का झाला नाही? तुम्हाला राजू शेट्टींचा आसरा का घ्यावा लागला? तुम्हाला मागच्या दारानं का म्हणजे विधान परिषदेमध्ये जावं लागलं? याचा सुद्धा त्यांनी विचार करावा. आणि जर आम्ही पट्ट्या लावणार असतो तर एकदा जिल्हा परिषद आमदार, दोनदा खासदार झालो नसतो. आणि तुमच्यासारख्या भुक्कट लोकांनी या ठिकाणी खरं म्हणजे तुम्ही प्रश्नच विचारायला नाही पाहिजे होता. कारण आता सध्या त्यांची अवस्था काय ते स्वतः सांगत आहेत. मी मंत्री असताना माझ्याभोवती गर्दी असायची आणि आता मी फोन केला तरी माझा फोन घेत नाही. हेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं वैशिष्ट्य आहे. आज राजू शेट्टी जरी एकटे असले तरी हजारोंचा करडा त्यांच्या भोवती असतो. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की सदाभाऊ हा त्यांचा काय प्रश्न असेल, त्यांचा वैयक्तिक असेल तो वैयक्तिक आहे, पण त्यांच्या जाण्यानं आणि येण्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर काही फरक पडणार नाही. आणि ते स्टार प्रचारक आहेत का नाहीत, त्यांना जेवढी गरज ओकायची होती त्यांनी ती मागच्या इलेक्शनमध्ये ओकलेली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सभांना काय गर्दी होते काय होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं सदाभावांना मी शुभेच्छा देतो. निदान त्यांचं स्टार प्रचारकामध्ये गणना तर केल्या, त्यांची कुठंच गणना नव्हती, परंतु त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आणि सांगितलं मी ही लोकसभा लढवणार. जर त्यांना लोकसभाच लढवायची होती तर माळावर शंखध्वनी करायला कोणाची गरज नसते. त्यांचा बोलवता त्यांनी कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तिथून आदेश आल्याशिवाय सदाभाऊ तुम्ही बोलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही राजू शेट्टींच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. त्यामुळे सदाभाऊ आता तुमचं जे काय करायचं ते जनतेनं केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतंय आता ह्याच्यावर आपण जास्त न बोललेलं बरं. शेवटचा प्रश्न, आपल्यासमोर मात्तावर उमेदवार आहेत. एक सरूरचे सत्यजित आबा सरोडकर आहेत, एक धैर्यशील माने माजी खासदार आहेत. हे दोन मात्तावर उमेदवार आहेत. याच्या पाठीमागे फार मोठी फौज आहे आणि आपण आता तुटपुंजे कार्यकर्ते घेऊन फिरतात. आपण कसं बघताय? आपण कुणाच्या आता परवा शेतकरी संघटनेची आपले सभा झाली, त्या सभेमध्ये सुद्धा राजू शेट्टी साहेबांनी एक शब्द वापरला की सगळ्यांच्यामध्ये मंत्री खासदार मेरे पास जनता आहे, हे त्याने एक डायलॉग करा. तर आपण याकडे कसं बघताय? मी निश्चितच खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू इच्छितो की मगाशी तुम्ही बोलला की या ठिकाणी तुमच्याकडे तुटपुंजे कार्यकर्ते आहेत. मी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्या राजानं, रयतेच्या राजानं राज्य कसं चालवायचं सांगितलं, सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी त्यांनी हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. शेतकऱ्याच्या काडीच्या देठाला हात लागला नाही पाहिजे हा म्हणणारा राजा कुणीकडं. कारण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजावर आपला जीव ओवाळून टाकणारी जर कार्यकर्त्यांनी जनता कुठं असेल तर ती फक्त आणि फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी साहेबांच्याकडे आहे. मी यासाठी असं बोलतोय कारण जर राजू शेट्टीने एखादा निश्चय केला तर तो निश्चय तडीच नेतात. ते कोणत्याही मंत्र्यांचा फोन आला की आंदोलन थांबवत नाहीत, अखेरपर्यंत नेतात. आणि जे आता तुम्ही उल्लेख केला की आमच्याकडे तुटपुंजी फौज आहे, शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा अशाच फौजा होत्या की दिवसभर त्यांनी त्यांचं काम करायचं आणि नंतर स्वराज्याच्या आपल्या कामानंतर लढाया करायच्या. आणि तशीच या ठिकाणी फौज आहे. दिवसभर तुम्ही तुमच्या शेतामधलं काबाड कष्ट करायचं आणि नंतर आपल्या पिकाकडे लक्ष देण्यासाठी मनी मसल्स पॉवरच्या विरोधात लढण्यासाठी जी फौज आहे ती राजू शेट्टींच्याकडे. त्यामुळे जे उमेदवार आहेत, पहिले उमेदवार आहेत जे वही पण देणारे ते गायबच आहेत. त्यांच्याविषयी जनतेमध्ये काय रोष आहे तुम्हाला माहीत आहे. यांच्याकडे फक्त नेत्यांचा तापा दिसतो, परंतु यांच्याकडे मताची बेरीज करायची तर लागत नाही आहे. जर तशी मताची बेरीज करायची असती तर आज मी ज्या इस्लामपूरमध्ये आहे त्या इस्लामपूरचे नेते स्वतःला म्हणवणारे जयंत पाटील साहेब, तुम्ही 4 वेळा सर्वे केला. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पुत्राला धृतराष्ट्राप्रमाणे याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी जयसिंग इस्लाम म्हणजे हातकर्णी मतदारसंघाचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला, सांगलीचा सुद्धा अभ्यास केला, पण कुठंच काय ठिकाण लागत नाही म्हटल्यानंतर कुणाला बळीचा बकरा द्यायचं म्हणून जे 10 वर्षे आमदार होते त्या सत्यजित आबांना तुम्ही काढला. परंतु मला आबांना प्रश्न विचारायचा आहे, आबा तुम्ही गेले 10 वर्षे तुम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सदस्य म्हणून काम केलं, पण 10 वर्षामध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या कुठल्या प्रश्नावर बोलला ते पण एकदा सांगावं. कुठं तर पै पाहुण्यांचा धागाद्वारा काढायचा आणि मला मत मागायचं हे पहिल्यांदा बंद करावा. कारण दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्ही एक साखर कारखाना काढला होता, त्याचे शेअरसुद्धा गोळा केले होते. शाहूवाडी तालुका डेस्ट्रॉक सहकारी ग्लुकोज कारखाना म्हणून काढला होता. तुम्ही शेअर्सपोटी त्या ठिकाणी प्रवेश फी 100 रुपये आणि 3000 रुपयाचे 31 रुपये गोळा केले होते. त्याचं काय झालं हे सुद्धा आबा सांगावं. म्हणजे हे दोन्ही उमेदवार आता जनतेनं नाकाराशिवाय राहणार नाहीत. आणि त्यांच्या लक्षात आलं जर आपलं जर प्रपंच चालायचं असेल, आपल्या शेतमालाला भाव पाहिजे असेल, आपल्या दुधाला भाव पाहिजे असेल, आपल्या शेतातल्या उत्पन्नाला भाव पाहिजे तर राजू शेट्टीशिवाय पर्याय नाही. आणि
व्यापारी बांधवांनी आम्हाला हळूच सांगितलं आहे, तुम्ही काळजी करू नका, 4 वर्षे बाजारपेठ ओस पडली होती, पण तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी नॅशनल हायवे अडवला त्याच्यानंतर मात्र मार्केटमध्ये पैसे यायला लागले, कारण शेतकऱ्यांचे पैसे ऊस बिलं यायला लागली आणि ती ऊस बिलं आल्यामुळे आता मार्केटसुद्धा हराभरा आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला जे राजू शेट्टी साहेबांचं चिन्ह आहे शेट्टी, यापुढे हे मार्केटसुद्धा हराभरा राहील आणि पुढची 5 वर्षे ही निश्चितच शेतकऱ्यांना आणि व्यापार वर्गाला आणि जनतेला चांगली देईल, एवढंच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुक मैदानी तोप संदीप राजोबा यांनी विविध प्रकारे सगळ्यांच्यावर आपल्या फायरी झाडलेल्या आहेत. दोन्ही उमेदवारांचे ते कशा पद्धतीने वीक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षात राजू शेट्टी ही लोकसभेत वाजेल. यांनी ते इतक्या मोठ्या चांगल्या पद्धतीनं AV9 मराठी संपर्क केल्याबद्दल, त्यांनी बातचीत केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. AV9 मराठीसाठी शीतल कुमार शेटे, इस्लामपूर.